नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही वास्तुशास्त्राचे नियम बघणार आहोत। आपल्या स्वामी सेवा मार्गातलेच हे नियम आहेत। अतिशय साधे सोपे असे नियम आहेत, पण सगळ्यांनी आवर्जून करण्याचा प्रयत्न करा, कारण की या उपायामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते। त्याचबरोबर अनावश्यक खर्चांना पायबंद लागतो आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते। त्यामुळे जमतील तेवढे उपाय करण्याचा प्रयत्न करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिला नियम असा आहे किंवा उपाय म्हणा की रोज सकाळी उठल्यावर हळद आणि केशर यांचा टिळा आपल्याला लावायचा आहे, यामुळे श्रीमंती येते। दुसरा उपाय असा आहे की रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी। कुठल्याही परिस्थितीत त्यातील एकही रुपया खर्च करू नये। दुसऱ्या दिवसापासून ती खर्च करायला सुरुवात करावी। बघा, दर महिन्याला जेव्हा पगार होतो तेव्हा पगार झाल्यावर सुद्धा तुम्हाला जमेल तेवढी रक्कम आपल्या स्वामींसमोर आणून किंवा देवासमोर आणून तुम्हाला ठेवायची आहे आणि त्या दिवसापुरता तुम्हाला त्यातला एकही रुपया खर्च करायचा नाही आहे। जरी तुम्हाला कोणाचे पैसे द्यायचे असतील तरी सुद्धा तुम्हाला त्या दिवशी कोणालाही पैसे द्यायचे नाहीत। दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला ते पैसे खर्च करायचे आहेत, लक्षात घ्या। यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड वास करत असते। त्यानंतर तिसरा उपाय असा आहे की बुधवारी कोणालाही पैसे उधार देऊ नयेत। दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो। गुरुवारी पैसे देणे चांगले, त्यामुळे जर तुम्हाला कोणाला पैसे द्यायचेच असतील तुम्ही गुरुवारी देऊ शकता। त्यानंतर बघा, मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी, पण चुकूनही मंगळवारी पैसे किंवा कर्ज घेऊ नये, कारण की ते लवकर फिटत नाही। त्यानंतरचा चौथा उपाय असा आहे की संध्याकाळी दिवे लागल्यावर कोणालाही पैसे देऊ नये। संध्याकाळनंतर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि त्यामुळेच आपण संध्याकाळी आपल्या उंबरठ्यावर दिवा लावत असतो, कारण की या वेळेमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि म्हणूनच संध्याकाळनंतर कोणालाही उधार पैसे देऊ नये। त्यानंतर बघा, पाचवा नियम असा आहे की सूर्यास्ता अगोदर मोठी खरेदी करावी, परंतु सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावत असते। त्यानंतरचा सहावा नियम असा आहे की आपण जेव्हा दिवा लावतो, मग तुम्ही देवघरात लावत असाल किंवा तुळशी मातेला तुम्ही लावत असाल, उंबरठ्यावर तुम्ही लावत असाल, तेव्हा त्या दिव्याचे ज्योतीचे तोंड हे उत्तरेकडे असल्यास आपल्यावर लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि पूर्वेकडे ज्योत केल्यावर सुखप्राप्ती होत असते। त्यानंतरचा सातवा उपाय असा आहे की आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतरच तुम्हाला देवपूजा करायची आहे, तेव्हा ती पूजा पूर्ण मानली जाते। जेव्हाही आपण देवघरामध्ये आपल्या देवांची पूजा करत असतो तेव्हा सर्वात प्रथम आपल्याला आपल्या कपाळावर मधल्या बोटाने तुम्हाला हळद कुंकू किंवा जर तुम्ही पुरुष असाल तुम्ही अष्टगंध लावू शकता आणि त्यानंतरच तुम्हाला देवपूजा करायला घ्यायची आहे, कारण जेव्हा आपल्या कपाळी गंध लावून आपण देवपूजा करतो तेव्हाच ती आपली पूजा पूर्ण होत असते। त्यानंतरचा आठवा नियम असा आहे की पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे। गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला त्यांना एक लाल फूल अर्पण करायचं आहे आणि तुमच्यासमोर कोणीही येईल, अपंग व्यक्ती येईल किंवा वृद्ध भिकाऱ्यास तुम्हाला पैसे देऊन त्यांचे मन तुम्हाला संतुष्ट करायचे आहे। त्यामुळे आपल्याला आपल्या कार्यामध्ये यश नक्कीच मिळते। त्यानंतरचा नववा नियम असा आहे की घरामध्ये कधीही मनी प्लॅन्ट लावू नये, यामुळे पैशाची चणचण भासते। दहावा उपाय असा आहे की श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान 108 वेळे म्हणजेच एक माळ तरी करावा। घरातल्या कोणाही एका व्यक्तीने तुम्हाला रोज जर 1000 जप करणे शक्य असेल तर नक्कीच करावा। यामुळे आपल्याला धनलाभ होतो आणि स्वामींची कृपासुद्धा प्राप्त होत असते। त्यानंतरचा 11वा नियम असा आहे की घरातून कामानिमित्त बाहेर पडताना तुम्हाला वरील शर्टच्या खिशामध्ये किंवा स्त्रियांनी आपल्या पर्समध्ये थोडे तरी पैसे ठेवावे। मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये। पैसा पैशाकडेच जातो हे शाश्वत सत्य आहे। त्यानंतरचा 12वा नियम असा आहे की घराच्या किंवा जर तुमचं दुकान असेल तर दुकानाच्या दरवाजाला तुम्हाला चुकूनही कधी पायांनी स्पर्श करायचा नाही आहे, कारण की मुख्य दरवाजा, आपल्या घराचा मुख्य दरवाजा असो किंवा दुकानाचा असो, माता लक्ष्मी तिथूनच प्रवेश करत असते आणि त्यामुळेच चुकूनसुद्धा आपल्याला घराच्या दरवाजाला किंवा दुकानाच्या दरवाजाला पायाने स्पर्श करायचा नाही। त्यानंतरचा 13वा नियम असा आहे की रोज सकाळी देवपूजा झाल्यावर
घरामध्ये शंख न विसरता फुंकावा. यामुळे घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी, लक्ष्मीची मोठी बहीण अवदसा ही काढता पाय घेईल आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते. त्यानंतरचा 14वा नियम असा आहे की जो मळकट कपडे घालतो, दात स्वच्छ घासत नाही, कठोर बोलतो, सूर्योदयी अथवा सूर्यास्तासमयी झोपतो, त्याच्या घरात सुद्धा माता लक्ष्मी कधीही राहत नाही. तिथून ती काढता पाय घेत असते. त्यानंतरचा 15वा नियम असा आहे की जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य आणि तेजाची प्राप्ती होते. 16वा नियम असा आहे की दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते. दर गुरुवारी जेव्हा आपण तुळशी मातेला जल अर्पण करतो तेव्हा त्याबरोबरच तुम्हाला थोडे कच्चे दूध तुळशी मातेला अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य असेल त्यामुळे चिमूटभर हळद तुम्ही टाकू शकता. त्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते. त्यानंतर 17वा नियम असा आहे की एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन 1 किलो गूळ अर्पण करावा व तिथेच बसून हनुमान चालिसाचे 11 पाठ करावेत. यामुळे आपला जो वायफळ पैसा खर्च होतो तो होत नाही आणि अनावश्यक खर्चाला पायबंद लागतो. त्यानंतरचा 18वा नियम असा आहे की कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशीपत्र तोंडात टाकावे. पैशाअभावी आपली अडकलेली जी काही कामे आहेत ती मार्गी लागतात. त्यानंतरचा पुढचा उपाय असा आहे की दर पौर्णिमेला लक्ष्मीचे वास्तव्य हे अश्वत्थ वृक्षावर म्हणजेच पिंपळावर असते. म्हणून ज्यांना शक्य होईल त्यांनी अश्वत्थ वृक्षाला 10 प्रदक्षिणा घालाव्यात. त्यामुळे कोणतीही आर्थिक अडचण आपल्या जीवनामध्ये उद्भवत नाही. त्यानंतरचा उपाय असा आहे की घरातील फरशी पुसताना थोडे खडे मीठ पाण्यात टाकावे. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि लक्ष्मी प्राप्तीतले सर्व अडथळे दूर होतात. त्यानंतरचा उपाय असा आहे की घरात, दुकानात किंवा कार्यालयामध्ये मुरली वाजवणाऱ्या श्रीकृष्णाची तस्वीर पूर्वेकडील भिंतीवर लावावी. यामुळे तुम्हाला कर्ज घेण्याची वेळ कधीही येणार नाही. त्यानंतरचा उपायसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय नक्की करावा. सर्वात प्रथम तुम्हाला उजव्या हातावर काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर तो काढून टाकावा आणि त्याऐवजी पंचरंगी धागा बांधायचा आहे. दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी. प्रगती 100% होतेच होते. त्यानंतरचा उपाय असा आहे की जेव्हा आपण संध्याकाळी पूजा करतो किंवा लक्ष्मीपूजन करतो त्यानंतर घरामध्ये शंख फुकावा. यामुळे घरातली जी काही कटकट आहे ती निघून जाते आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते आणि अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदत असते. तर तुम्हाला जमतील तसे हे उपाय करण्याचा प्रयत्न करा. अतिशय सोपे असे उपाय आहेत. नक्की करा आणि अनुभव घ्या. तर चला, ही एक महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वयंचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तो पण सर्वांनी श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.